एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावे तेजा पूर्वी धरावे तेजा पूर्वी धरावे तेजा पूर्वी धरावे तेजा एवढा जगदाने एवढा जगदाने मागे मागे तुळशी दळ पाटे 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 होय भक्ती केला कैसा होय भक्ती केला कैसा होय भक्ती केला कैसा Hare Jai Gopal Gopal
कुमार 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 एवढा प्रभु भावे 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 एवढा प्रभु प्रभु भावे एवढा 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 प्रभु भावे तेने सपुष्टि रावे तेने सपुष्टि रावे होय भक्ती केला तैसा
पुरवी धरा रामचंद्र भगवान की जय। चारों भैया की जय। गंगागिरी महाराज की जय। नारायण महाराज की जय। हनुमान जी महाराज की जय। हरि गोवर्धन हरि श्री रामदेव एवढा जगदानी एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते छा एवढा जगदानी मागे तुळशी दळपाणी होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती छा आला नावा रूपा तुका मने झाला सोपा होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा पांडुरंगा करू प्रथम
काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया या मनाशी लागू हरिनामाचा छंद आवडे गोविंद गावयशी. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपोज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदालंकृतं साधु संन्यास योगं मुखी यस्य वेदांत शास्त्रार्थ निते. नमो नारायण गिरिं ब्रह्मस्वरूपम प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम. प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम. यही कहूँ भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक है पायावरी. मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी. करी संताचा यावर करी. काय माझी वाणी मानेल संताशी रंजव चित्ताशी आपुलिया या मनाशी लागू हरमछंद आवडे गोविंद गावयशी. प्रभु के चरणों में पुनि पुनि करूं प्रणाम. यही कहूँ भूलो नहीं मेरे प्रियतम श्याम मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या लोकाभिरामम तनरंगधीरम आजीवनेत्रं कारुण्यरूपं करुणाकरं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये. सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा. अहो स्वामी तुकिया देवा यावरी न करावा अवेर विद्या विनय संपन्नम कलिपाप निवारकम नारायणगिरी महात्मानं भूयो भूयो नमाम्यहम्. एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. पुस्तकस्थली प्राप्त प्रसंगी शिवीकरिता घेतलेला अभंग संत हृदय सम्राट देहू निवासी किंबहुना सर्व देही निवासी साधकाचे मायबाप साधकाचे प्राण संजीवन जगद्गुरु श्री संत श्री तुकाराम महाराजांचा चारचरणाचा अत्यंत गोड मार्मिक चिंतनीय अभंग असून एवढे मोठे राम एवढे मोठे भगवान एवढी मोठी देवता एवढा प्रभू भावे शब्द एवढा आहे तेवढा नाही एवढा. फारच मार्मिक गोड आणि सांकेतिक भाषा आहे. तुकाराम महाराजांची भाषा कळण्याकरता ही समाधी भाषा आहे. समाधी भाषा म्हणजे ज्या वेळेला बुद्धी सम होईल त्यावेळेला समाधी भाषा कळत असते. तिन्ही काटे जोपर्यंत 12वर येऊन थांबले की 12 वाजले. कोणाचे? तिन्ही काटे 12ला येऊन एक आले. सत्व रज आणि तम हे तिन्ही संपले. भगवान केवढा आहे? हे तिन्ही काटे संपले की भगवान तेवढा. एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. तो कसा आहे? होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावितीच्या. एवढा जगदानी एवढा असणारा तो जगदानी आहे. पण तुळशीदळ पाणी मागतो भीक मागतो. मागे तुळशीदळ पाणी आला नावारूपा. तुका म्हणे झाला सोपा. नावारूपाला आला आणि सोपा झाला. अशा भगवंताला भगवान प्रभू रामचंद्राला आपल्या हृदयामध्ये धारण करून आपल्याला उत्सव साजरा करायचा आहे. आत्ताच या ठिकाणी नवीन निर्वाचित श्री आदरणीय पहिले सभापती होते. आता मैया दक्षिण प्रकृती सुयते सचराचरम अध्यक्ष होऊन आले. आपण टाळी वाजून त्यांचं अभिनंदन करूया. सद्गुरूच्या इच्छेने
आणि गुरुवर्यांच्या कृपेने प्रभूच्या इच्छेने आपल्याला हे पद मिळालं. त्या पदाचा आपण पुरेपूर कसून लाभ घ्या, लाभ द्या. जशी राम सर्वत्र आहे तर सर्वत्र प्रभूची इच्छा करून सर्वांची सेवा करा. हाच भगवंताचा तुम्हाला आशीर्वाद. विठ्ठल विठ्ठल पटल्याला जाण्याची परवानगी आहे, कारण त्यांचं काम आता मोठं झालं, वाढलेलं आहेत. तर आपण सत्कार्य या ठिकाणी सर्वांची मदतीने करूया. एक घ्यावं श्रीफळ शाल द्या. महाराजांच्या वतीनं अध्यक्ष नामदार यांचा सन्मान होतोय. टाळ्याच्या गजरामध्ये आपण स्वागत करायचं आहे. गंगागिरी महाराज की जय, नारायणगिरी महाराज की जय. विठ्ठल विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय, गंगागिरी महाराज की जय, महाराज की जय. आदरणीय पंचसमितीचे राहुल आलाडसाहेब आपणही आलात, आपलं अभिनंदन करतो. धन्यवाद. विठ्ठल विठ्ठल सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराजांच्या आशीर्वादानं पूजनीय श्रद्धेय नित्यस्मरणीय पूज्यपाद सद्गुरू नारायणगिरी महाराजांनी कृपा प्रसादानं हिंदू धर्म रक्षक पूजनीय रामगिरी महाराजांच्याही प्रेरणेने समस्त ग्रामस्थ, बाजाठाण, पंचक्रोशी, सप्तक्रोशी सर्वांच्याच अत्यंत आनंदाने, मोठ्या प्रेमाने या ठिकाणी हा रामलल्ला प्रगट दिन सोहळा वर्ष 13वे या ठिकाणी आपण साजरा करत आहोत. अत्यंत आनंद होतोय की 13 वर्षापर्यंत निर्विघ्नपणे सप्ताह पार पडतोय. आज आपण रामलल्ला प्रगट दिन महोत्सवाच्या अगदी जवळ पोहोचलेलो आहोत. समस्त ग्रामस्थ, बाजाठाण 7 दिवस सुंदर पंक्ती झाल्या, ज्ञानेश्वरी पारायण झालं, हरिपाठ, काकडा आणि कीर्तन महोत्सव. धाकधूक होता की गॅस मिळतो का नाही, शेगडी मिळते की नाही, पण अगदी बरोबर दीपक भाऊ सुंदर पार पडत आहे. काही काळजी करू नका, काळजी घ्या, काळजी करू नका. विठ्ठला विठ्ठल. सर्व गायक मंडळी, वादक मंडळी, गुणवान मंडळी, बाहेरून आलेले सर्व पाहुणे मंडळी, सर्वांना रामस्वरूप समजून प्रणाम करतो. आणि आपला रामलल्ला महोत्सव 12 वाजेपर्यंत आपल्याला करून घ्यायचा आहे. अभंग छोटासा आहे. अभंग छोटा जरी असला पण अर्थ फार मोठा आहे. हेच पाहिजे आपल्याला की एवढा मोठा परमात्मा तो संपुष्टात कसा येतो. बरेच लांबून लांबून आमचे वारकरी, आमची जन्मभूमी येऊन जे चेंगडी परिवारातली इथं मंडळी इथं आलेली आहेत. सर्वांचं अभिनंदन करतो. सर्व नेते, अभिनेते नाही आहे, मी सर्वांना प्रणाम करून या ठिकाणी मला वेळ फार कमी आहे. आज मला नाही, तुम्हाला पण फार वेळ कमी आहे. सुभाष भाऊ, वेळेची फार बचत करा. वेळ फार भयान येऊ शकतो, यायला लागलेला आहेत. आदरणीय कृष्णाजी महाराज आहेत. सर्वच मंडळीला मी प्रणाम करतो. आम्ही अभंग सांगत होतो की भगवान परमात्मा एवढा आहे बरं का. सूक्ष्म दुर्बिणीने न दिसणारी अशी काही जीवात्मा आहे सुभाष भाऊ. त्याच्यातसुद्धा आकाश आहे. आणि हत्तीच्या पेक्षाही मोठी बलाढ्य प्राणी त्यातसुद्धा आकाश आहे. एवढं मोठं आकाश एवढ्या वेळा प्राण्यात कसा राहतो, शंका करू नका.
यथाकाश तो नित्यम वायू सर्वत्र गो महान. जसं आकाश व्यापक आहे ना, आकाशाला ही ज्याने गवसणी घातली परमात्मा, तो राम सर्वत्र सर्व ठिकाणी आहे. एवढा मोठा तो आहे, बरोबर आहे. हृदयात जर त्याला बोलवायचं असेल तर तुम्हाला मला कौशल्य बनवावं लागेल. कौशल्य बनवायचं म्हणजे तशी नथ घालायची, तशी साडी नेसायची, तसं असं हे नाही करायचं. बुद्धी कौशल्य आहे, बुद्धिरूपी कौशल्य ते शुद्ध होत नाही तोपर्यंत राम प्रगट होत नाही. आणि म्हणून परमात्मा एक तत्व आहे, सर्व ठिकाणी आहे, सर्वत्र आहे. हरी व्यापक सर्वत्र समाना, प्रेम ते प्रगट होई मय जाना. सर्वत्र आहे आणि तो प्रेमाने प्रगट होत असतो. दादा महाराज, एका झाडामध्ये, वृक्षामध्ये, विजू पाटील गोल काडी किती तयार करते बोल? एक झाड. तुम्ही झोपले का सारे? एका झाडामध्ये किती गोल काड्या निघू शकतात? आता हा आपला अंदाज आहे भाऊ. एका झाडामध्ये गोलकाड्या भरपूर निघतील, पण एक गोलकाडी सर्व झाडाला, आता काय तुम्ही बोलावं काय आम्ही बोलावं, एक गोलकाडी सर्व झाडाला नष्ट करण्याची क्षमता असते. तसं परमात्मा कितीही मोठा असू द्या, किती उंच असू द्या, जर बुद्धी कौशल्य बनली आणि जीवात्मा दशरथ बनला, बरं का. दशरथ आणि दशानन दोन पार्ट आहे. जीवात्मा दशानन किंवा दशमुख. दश म्हणजे 10, मुख म्हणजे मुख. हे दशानन म्हणजे मुख. ज्याचं पूर्ण चित्तवृत्ती असणारा जीवात्म्याचा विषय भोग असेल दशेंद्रियाने, तर तो जीवात्मा पतनाला जातो. पण ज्याचं असणारं दशानन, दशरथ, या 10 इंद्रियाने जो भजनाचा आनंद घेतो, तो त्याच्या पोटी एक दिवस राम प्रगट होत असतो. म्हणून आपण जीवात्म्याला दशरथ बनवायचं आहे, बुद्धीला कौशल्य बनवायचं आहे. सुमित्रा आणि कैकेयी ही तिन्ही असणाऱ्या ह्या वृत्ती आहे. कैकेयी क्रियाशक्ती आहे, कौशल्या ज्ञानशक्ती आहे, सुमित्रा उपासना शक्ती आहे. हे तिन्ही जेव्हा एक होतील त्या दिवशी आपल्या हृदयातला राम आपल्यालाच प्राप्त होईल. विठ्ठल विठ्ठल राम बाहेरून यायचे नाहीये, आतच आहे. काल प्रदूषित कीर्तनामध्ये विषय होऊन गेला. आत हरी बाहेर हरी, हरीने घरी कोण दिले. गुळाला कोणत्या बाजूनं तुम्ही सांगा पाहिजे, आमच्या ठिकाणी गुळ नाही आहे. गुळामध्ये गुळ सर्वांगाने गोड आहे, सर्व ठिकाणी गोड आहे. साखरसुद्धा सर्व ठिकाणी, पाठीमागून बाजूला, पश्चिमेला, दक्षिण उत्तरेला साखर गोड आहे. गुळ सर्वांगाने गोड आहे, तसं राम सर्वांगाने गोड आहे. आणि तो राम केवढाही मोठा असू द्या, आपण जर भक्तीने साधना करून जर बुद्धी शुद्ध केली तर तो संपुष्टी म्हणजे आपल्या हृदयात, पोटामध्ये, पेटीमध्ये येऊन बसू शकतो. अभंगाचं पहिलं चरण. एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, एवढा प्रभु भावे, प्रभु भावे, प्रभु भावे, संपुष्टि रहावे,
तिने संपुष्टी राहावे बोला तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे तिने संपुष्टी राहावे तिने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे तेने संपुष्टी राहावे भक्ती केला तैसा होय केला तैसा होय भक्ती केला तैसा एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. संपुष्टी राहावे असावे शब्द नाहीये. डॉक्टर बर या. एक एक शब्दामध्ये आपण जर उतरायला गेलो तर आपण 11:15 वाजत आलेले आहेत भाऊ. बस. आदरणीय डॉक्टर गोकुळ चमे, येलम मुस्ती नागामठाणा त्यांचा दवाखाना आहे. बहुतेक बोलण्यावरूनच ते आजार बरं करतात. वारकरी आणि गुरुवर्य नारंगिरी महाराजांची आमची बेटाची गुरुबंधू असल्यामुळं कोणी जरी गेलं तर ते पैसा घेत नाही असं नाही आहे, पण खूप सेवा करतात. आणि गोकुळ नाव आहे, महाराजांची लागली भक्त आहेत, त्यांची आजची सेवा आहे. संतपूजन त्यांनी आज घेतलेलं आहे. आज संतपूजन नाही, आज तुमचं रामपूजन आहे आज. कारण आमचं असं आहे बाळाभाऊ, वंदी निंदी तुझं तोगा तुका म्हणे पांडुरंगा. आम्हाला वंदन केलं तर ते रामाला अर्पण, आमची निंदा केली तर रामाला अर्पण. आमचं सर्व प्रभूला अर्पण आहे. आमचं नावच काय आहे? हरिचरण म्हणा तर हरिशरण म्हणा. जे आहे ते सर्व प्रभूला शरणागत असल्यामुळं काही काळजी करायचं कामच नाही आहे. तसं लहान बालक आईच्या मांडीवर निर्भीक असतं आणि निर्भय असतं. पहा, लहान बालक आईच्या मांडीवर निर्भीक आणि निर्भय असतं, तसं आपण प्रभूच्या मांडीवर अर्थात नामात प्रभूच्या स्वरूपात चिंतनात ध्यानामध्ये आपण मग्न असावं. धन्यवाद. अभंग आहेत. एवढा प्रभू व्हावे त्याने संपुष्टी असावे नाही राहावे. राहावे त्यांना खुशी दे, त्यांना खुशी दे, त्यांना खुशी दे रे बाबा. त्रास होतो खुशी दे. म्हणजे आमचे माझी अण्णा 15 वर्ष त्यांनी खूप सेवा केलेली आहेत. आज जरा तब्येत आणि गुडघे दुखतात, त्यामुळं त्या ठिकाणी असणारं सेवा धन्यवाद आहे. एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहावे. संपुष्टात राहावं, राहावे, राहणे आणि असावे. देव आशे चित्ती नाही देव वशे चित्ती. विजू पाटील, तुमच्या खिशाला फोन हा पेन असे का वसे? बहुतेक प्रत्येकाच्या खिशाला पेन आहेच. आता तो पेन असे का वसे? जो सांगेल त्याला आजचा अभंग कळेल. आमचा असं आहे, रमेश गुरुजी, मंदिरामध्ये गेलो की मग देव दिसतो. मंदिर सोडलं की तो म्हणतो मंदिरात खोटं बोलू नये आणि बाहेर चालतं का हो? राम सत्य, रामाचा साक्षात्कार पाहिजे असेल तर सत्यात राहा. सत्ता कायमची नाही आहे, पण सत्य कायमचं आहे. ध्यान देऊ नाही का? सत्ता 2 दिवसाची आहे, पण सत्य मात्र अखंड कायमस्वरूपी आहे. आजही आहे, उद्या आणि पूर्वी बी होतं. राम सत्य आहे. अरे राम भारतीयाची आस्था आहे, राम भारतीयाचा प्राण आहेत, राम भारतीयाचा एक हृदय धडकन आहेत. राम काय नाही आपले, सर्वस्व राम आपले आहे. सकाळीची पहाट राम राम. कोणी पाहुणे भेटले राम राम. अरे एवढंच नाहीये, मनुष्य मेला तरी सुद्धा अन्नावर या ना येवर
मेला तरी सुद्धा मनुष्य राम नाम, बोला ना, राम नाम सत्य, सबकी यह गत्य है, राम नाम सत्य. राम जर सत्य आहेत आपण सत्यात राहू नये का? सत्यादेव आहे ऐसे करो मिया पाहे, ऐसे करो मिया पाहे, ऐसे करो मिया पाहे. सत्यादेव आहे ऐसे करून या पाहे. साई आगे साच आहे, साई साच स्वाय, चाहे बोल केशरा का चाहे भोट मुंडा आहे. ऐका, पिठीमध्ये हवा आहे, स्वर आहे. पुन्हा ऐका, पेटीमध्ये स्वर आहे, हवा आहे का नाही? एकानं विचारलं शेतू बंद, शेतू आहे का नाही म्हणे, शेतू आहे का नाही. तर महात्म्याने त्याला उत्तर दिलं, शेतू आहे का नाही हे माहिती नाही, पण राम शेतू आहे हे आहे. ज्याला कळलं त्याला कळलं. आता हे राम सेतू आहे की नाही शंका असू शकते, पण राम सेतू है हे है, सत्य आहे. सत्यम शिवम सुंदर, सत्यम शिवम सुंदर, सत्यम शिव सुंदर, सत्यम शिव सुंदर, सत्यम शिवम सुंदरम. सत्य शिव आहे आणि पुन्हा सुंदर आहे. सुवस्राव सुंदर बनल्याशिवाय, निर्मळ बनल्याशिवाय, गळ्यात माळ घातल्याशिवाय त्यांनाच म्हणत नाही, मी प्रत्येकाला म्हणतो सत्यम शिवम. हे बनल्याशिवाय राम हृदयात प्रगट होणार नाही. तुम्ही कितीही जन्म हे करा, पण राम यायचं असेल ना तर भक्ती करा. आणि भक्ती कशी असते? जशी केली तशी भक्ती. कधी कधी डॉक्टर जर समजा कोणी पाहुणे घरी गेले ना, पाहुणे 10-5 गावचे असावे, तो तुम्हाला कधी थोडा चहा फिका करा म्हणतो. दुसरा म्हणतो मला थोडा कधी डायबिटीज, थोडा जरा चहा फिका करा म्हणतो. मग तुम्हाला फिका आवडत नाही, जरा थोडा गोड करा. एक फिका म्हणतो, एक गोड म्हणतो, एक कोरा म्हणतो, एक गोरा म्हणतो, एक कॉफी म्हणतो, एक म्हणतो मी 2 घास जेवून जातो म्हणतो. हो, जशी आपण भक्ती करू, जशी आपण साधना करू, जसं आपण ध्यान करू, जसं आपण नामस्मरण करू, जसं आम्ही अंतकरण बनू तसा राम. राम कसे? जसे हम वैसा राम. काल दृष्टांत तुम्ही ऐकला असेल. भगवान परमात्मा श्रीकृष्णजी सुभद्रा म्हणजे बायको बनले महाराज, अर्जुनाची बायको बनले. हो, अरे काय काय राम आहे हो. ते राम काहीच्या काही बनायला तयार आहे. आई बाप वडील सखा सखेती मत्वा प्रसवम्य दुक्तम, काही राम बनायला तयार आहे. आपण जसे तसं राम होऊ शकतो. आणि म्हणून महाराज म्हणतात, एवढा प्रभू भावे भाव असेल तर तो आता आहे, आभी नाही तो. महाराज आभी नाही तो, मागे पाहतो तुम्ही, तिथे पाहतो तुम्ही आता. आभी नाही तो कभी नाही. राम वर्तमान काळामध्ये, भारतीयांचा श्वास राम, भारतीयाचा वर्तमान राम. ऐका, दुसरं पाटील भूतामध्ये शोक आहे. भूतामध्ये म्हणजे भूतांमध्ये नाही म्हणत मी, भूतकाळामध्ये शोक आहे, भूतकाळात शोक आहे, भविष्यामध्ये चिंता आहे, आणि वर्तमान काळात राम दरबारामध्ये राम आहे. इथं राम आहे. पूजनीय अखंडानंद सरस्वती एक वाक्य आहे, वृंदावनचे महात्मा आहे अखंडानंद सरस्वती.
ज्या व्यक्तीला वर्तमान काळात राम दिसत नाही, भगवान दिसत नाही, त्याला कधीही राम मिळणार नाही, कितीही प्रयत्न करा. समजा हातामध्ये सफरचंद आहे, कांदे आहेत, सफरचंद आहेत. एखादा हट्टी म्हटला मी सफरचंद आहे, नाही मानणार, नाही मानणार, त्याची इच्छा आहे. तो म्हणाल मी सफरचंद मानणार नाही, सर्व जग मानताय सफरचंद आहे, तो नाही मानणार, नाही मानणार. आमचे महाराज सांगायचे, डॉक्टर साहेब राहू द्या, महाराज सांगायचे तार्किक व्यक्तीचा आपण नादी न लागता आपला आपला परमार्थ साधून घ्यावा. महाराज म्हणले ते एखादा म्हटला ना बैल गाभण आहे, आपण म्हणायचं 9वा महिना आहे, आपण तिथं डोकं तार्किकाचा टाका संग पांडुरंग स्मरा हो. भगवान कसे, जशी आपली भक्ती तसा राम, म्हणून आपण जसा भाव प्रगट करू भगवान तसे होतील. अभंगाचं द्वितीय चरण. होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय भक्ती केला तैसा, होय होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. बरं का, ध्यान द्या. मी प्रेमाने विचारतो, दबावाखाली नाही, स्वभावामध्ये. 12 वाजण्याकरता आपल्याला प्रयत्न करण्याची गरज नाही, फक्त घड्याळ आपण शिल काढला नाही की आपोआप 12 वाजतात. ज्याला कळलं त्याला कळलं, थोडं डोकं लावा थोडंसं काही. दादा महाराज 12 वाजण्याकरता आपण शिर काढायचा बी नाही, टाकायचा बी नाही. टाकावं तर लागतं म्हणून एकदा जन्म असतो माणसाचा, पण घड्याळ शिल काढायचं नाही आहे. बरोबर 12 वाजतात. फक्त शिल चार्जिंग पाहिजे. काही काही ते शिल आहे ना, ते कधी ते चालू असतं तर कधी बंद असतं, मग तो टाईम व्यवस्थित दाखवत नाही. पहा असे बरेचसे घड्याळ बंद पडलेले, तर ते बंद बी नाही आणि आम्हाला ते चालू बी नाही. मी घड्याळीचं बोलतो बरं का. म्हणजे पंडितांनाने परवा दिवशी आम्हाला तिने बोलवलं होतं. पायदिंडी जलदूत काय बापू, जलदिंडी 16 शेतकऱ्याकरता खूप त्यांचे योगदान आहे. सर्वांनी पैसे भरून पाटाला पाणी आणावं अशी अन्नाची इच्छा आहे. पंडित अण्णा पाणी पाटाला आणण्याचा ते प्रयत्न करतात. किती ठिकाणी पोय पहा, पंडित पाटाला पाणी आणण्याचा प्रयत्न, किती प्रतिज्ञा आहे, किती अन्नामध्ये पय पाना. असो, जोपर्यंत 12 वाजत नाही तोपर्यंत राम प्रगट होत नाही आहे. तसं आपल्या हृदयातला हे आकार, विकार, विचार जोपर्यंत सद्विचार बनत नाही, ऐका पुन्हा ऐका, विचार तर आहेतच पण सद्विचार पाहिजे. असद्विचार नको. सद्विचार, सद्भावना, सद्वासना, सदाचार हे असेल तिथं राम आहे. म्हणून होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ती इच्छा. जी इच्छा करेल ती इच्छा राम पूर्ण करतात. अरे रामच दाता आहे, रामच दाता आहे. हो,
राम जरी दाता असला पण तोही कधी कधी शबरी मातेचं अंतकरण असेल ना तर तो भिकाही मागतो. विठ्ठल विठ्ठल राम दाता है, राम प्राण दाता है, राम जीवन दाता है, राम जीव दाता है, राम संसार दाता है. असा परमात्मा होय भक्ते केला तैसा पूर्वी धरावी ते जी इच्छा कराल तो राम इच्छा पूर्ण करतो. जो इच्छा करे मन माही राम कृपा कशू दुर्लभ नाही. फक्त रामाची कृपा पाहिजे, आपलं पात्र शुद्ध पाहिजे तर परमात्मा जरी दानी असला तरी तो भक्ताच्या घरी साधकाच्या घरी एक पसा पाणी दळ मागू शकतो. अभंगाचं तृतीय शरण. एवढा जगदाने एवढा जगदाने मागे तुळशी झाड पाने मागे तुळशी झाड पाने होय भक्ती केला तैसा हे मागे तुळसी दळ पाने, मागे तुळसी दळ पाने, होय भक्ती केला, होय भक्ती केला. एवढा जगदानी मागे तुळशी दळ पाणी. तुळशी दळ पाण्याचा तो भुकेला आहे बरं का. हा, ध्यान द्या, लक्ष द्या. का हो? कधी कधी तुम्ही झोपले का हो सर? आई बापाला पैसे मागावं लागत नाही की मुलाला सुनेला? खरं सांगा ना कवता त्या पैसे मागावंच लागतात. ठीक आहे, दार लावून मागावं लागतात पैसे. तसं जरी आपला बाप परमात्मा जरी असला पण तरी त्याला बी असं वाटतं की आपल्याला मागावं. आपल्यापाशी देण्याकरता काय आहे बरं? आपण काही द्यायचं नाही आहे. जे आपल्यापाशी आहे हे त्याला अर्पण करा, तो मिळाला. बापानं 4 आंबे आणले. कोणत्या बापाना? मुलाच्या बापानं. एका वाक्यावर सांगतो मी का. 4 आंबे आणले शतरंग पाटील. आंबे घरात आणले. एका मुलानं आंबा घेतला, तो गावामध्ये गेला, मुलासंग खेळायला गेला, तिथेच आंबा त्यांना खाल्ला. दुसऱ्या मुलाने आंबा घेतला, तो ध्यानस्थ बसला, आंब्याचं नुसतं ध्यान करतो आंब्याचं, त्या तटस्थ बसला तो आंबा. एक मुलगा. दुसरा आंबा घेतला तिसऱ्या मुलाने, त्याने तो आंबा स्वतः खाल्ला महाराजी. पण चौथा आंबा ज्या मुलाला दिला होता त्याने काय केलं, तो आईपाशी गेला. ऐकून त्याच्या खापा गेल्या आंब्याच्या. बापापाशी आला आणि एक खाप बापाच्या मुखात घातली. बापाने त्याला मांडीवर घेतलं आणि बाकीच्या खापा विनेकरी महाराज मुलाच्या तोंडात घातल्या. तर 4ही मुलं आहे. आवडता मुलाला बापाचा मुलगा आवडता कोणता असेल बरं? खरं सांगतो मी. तुम्हाला मुलं आहे, तुमचा अनुभव आहे, अनुभवी आले अंगा. दान देणारा जो बापाचाच आंबा आहे पण बापाला देतो, बाप खुश होतो की नाही? तसं प्रभूचंच आहे, रामजीचंच आहे, देवाचंच आहे. पण आपण त्याला द्यावं. आपण त्याला दिलं की तो कुठंही असू द्या, साकार असू द्या, निराकार असू द्या, तो नावारूपाला येतो. अभंगाचं शेवट. आला नावारूपा, आला नावारूपा.
जय 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 हरी जय 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 विठोबार माझे जय 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 विठोबार माझे हरी जय जय तुगा मने झाला सोपा होय बघते केला तैसा बस बस बस. आज ज्यांची फराळाची पंगत आहे समस्त ग्रामस्थ अवलगाव खपके परिवार व गायक परिवार यांची पंगत आहे. आपल्याला 5-10 मिनटामध्ये भगवान रामप्रभूला अयोध्येला जायचे. तुम्ही आम्हाला गाडीने नाही मनाने. भगवान परमात्मा दशरथ राजाला पुत्र संतान. खाली बसा ना.
विठ्ठल विठ्ठल हे बघा स्टेजवर थोडी गर्दी होती, स्टेजवर गर्दी होती. खाली बसून घ्या, खाली बसून घ्या. आले सर्व भक्त मंडळ, पाहुणे मंडळ. कुंडली कवर हरे विठ्ठल, श्री आळवे. हरिनाथ भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. हरि गोपाल घुमाए, गोपाल घुमाए, बारा वाजता आपण आरती करायची. 12 वाजून गेलेली आहेत. दशरथ राजाला 3 पत्न्या, कौशल्या, सुमित्रा आणि कैकेयी. त्यापैकी सदा समाधिस्थ रामरूप झाली, कौशल्या माऊली नामा म्हणे. भगवान परमात्मा पात्र पाहत असतो. आजही आकाशामध्ये परमात्मा अवतार घेण्यास तयार आहे, पण कौशल्या तयार नाही आहे अजून. कौशल नावाची बाई आहे, पण अजून पात्र तयार नाही आहे. छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा अवतार घेण्यास तयार आहे, पण अजून जिजाबाई तयार नाही आहे. आणि म्हणून आज या ठिकाणी कौशल्य एक वृत्ती आहे, एक असणारी बुद्धी आहे. पुत्र संतान नाही म्हणून दशरथ राजाने यज्ञ केला, ऋषीशृंगाने यज्ञ केला. त्यांच्या यज्ञातून भगवान परमात्मा प्रगट झालेले आहेत. यज्ञ नारायण, अग्निनारायण त्यांनी प्रसाद दिला आणि तो प्रसाद वशिष्ठ मुनीने 3 राण्यांना वाटलेला आहे, राजाने वाटलेला आहे. कौशल्याने प्रश्न केला, सुमित्रेने घेतला, पण कैकेयीला वाटलं मी एवढी सुंदर, मी राजाची आवडते असताना अगोदर मला का दिला नाही, म्हणून तिथं विघ्न आलं. अगोदर मला का नाही, अगोदर तिलाच का. दादा महाराज, सवतीचं भांडणाचं कारण काहीच नाही. मोठीचे पाहुणे आले तर वरण घातलं, लहानीचे आले तर पुरण घातलं. भांडणाचं कारण काय? वरण आणि पुरण. मला प्रसाद अगोदर दिला नाही, मी राजाची आवडतीये, सुंदरपणाचा अभिमान मनी, त्यावरी गर्भिणी नामा म्हणे. अगोदरच सुंदरपणा अभिमान मनात होता, पण मला नाही दिला अगोदर तिला दिला. तिथे विघ्न निर्माण झालेले आहेत. आकाशातून घार आली, तो पिंड घारीने नेला. तुझे हनुमानजी लाल प्रगट झाले. हनुमानजी महाराज की जय. त्यानंतर कौशल्याला दया आली. कौशल्याने आपला प्रसाद कैकेयीला दिला, सुमित्रेला दिला. आणि त्यानंतर दशरथ राजाने 3 राणाची घरी जाऊन डोहळे मागितले. मोठी कथा आहे. ज्यावेळेला कैकेयीच्या महालात गेले तर राजाला पाहून कैकेयीने झोपून घेतलं. बरं का, अगोदरच सुंदर आहेत, त्यात अभिमान झाला. जसं अगोदरच आमोशीची रात्र, त्यात आणखीन आबळ यावं. अगोदरच भूताचा संच झाला, त्यात आणखीन विंचूचा व्हावा त्याला. तसं अगोदरच अभिमान, त्यावर गर्विणी. आणि त्यानंतर असणारी ती कैकेयी मातेने सांगितलं मला राम वनात गेला पाहिजे असा तो प्रसंग. तिथून राजा सुमित्राच्या महालामध्ये गेलेले आहेत. सुमित्रा माता उठून उभी राहिली, पाद्यपूजन केलं, हातात हार घेतलेला आहेत आणि पूजन करून सांगितलं तुझी इच्छा काय आहे? काही नाही म्हणे, मला मोठ्याची सेवा घडावी ही माझी इच्छा आहे. आणि त्यानंतर भगवान दशरथ राजा कौशल्याच्या महालामध्ये गेले असताना कौशल्या माताचा जाऊन पाहतात तर कौशल्य समाधिस्थ आहेत, ध्यानमग्न आहे. सुखी मी निजलोगा शून्य सारून तेथे त्रिकूट शिखरिगा दान मिळे आई. ते त्रिकूट शिखरिगा, शिखरावर ते दान मिळतं. कौशल्या माता म्हणजे वृत्तीरहित अवस्था. तिथं असणारे राजा गेलेले आहेत. कौशल्य काही बोलायला तयार नाही आहे. राम आले की बोलणं संपलं. पुन्हा ऐका, राम वृत्तीमध्ये आले की बोलणं संपलं, चालणं संपलं, जन्म संपला, मरण संपलं, दुःख संपलं. काल प्रमाण होऊन गेलं. तुका म्हणे रामे सुख दिले आपुले, तया
गर्भवाशी येणे जाणे कोणते आपलं सुख रामाने आपल्याला दिलं. अशा प्रकारे कौशल्य माता ध्यानस्थ आहेत, साधनारत आहे. काही बोलना म्हणून राजाला शंका आली होती, परंतु वशिष्ठाला बोलवलं, सांगितलं राजा तू भाग्यवान आहे, तुझ्या उदरी प्रत्यक्ष राम येणार आहेत. आणि त्यानंतर राजाला आनंद वाटला आणि अशा प्रकारे गर्भस्तुती भगवंताची केलेली आहेत. उत्तम हा चैत्र मास ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी हे नवमी उभे सुरवरते योमी. मला वाटतं ते आता फुलं वाटून द्या. सर्वात मुलांना विनंती आहे की सावकाशपणे फुलं वाटून द्यायची आहेत आपल्याला. महिलापाशी द्या, पुरुषांना पुरुषापाशी फुलं वाटून द्या. सर्व तरुण मुलं वाटलेली आहेत. सुशोभित दाही दिशा आनंद नरनारी शेषा. अशा प्रकारे स्तुती करून परमात्मा आणि राजवाड्यामध्ये कौशल्याच्या उदरामध्ये अर्थात दुपारी 12 वाजता परमात्मा आणि आलेले आहेत. आपणही मानसिकरित्या आपण मनाने ध्यान करून प्रभूचं ध्यान करायचं आहे. आणि आमदेवांचा अभंग आहे की स्तुती केल्यानंतर श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना अनंत गणा विनाशा सकल देवाधिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहस्ररूपा जगदरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रधरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापती कामिनी मोहना मदनमूर्ती भवतारका दर्याश्री वामनमूर्ती श्रीविक्रमा अगाये करुणा निर्गुणा जगज्जनता जगजीवना वसुदेवैरंगना बालरांगणा बालकृष्णा दुगालोकांगणी मगधावजाजी चरणी हे करीतसे विनवणी भवभवनी सोडा सकळ देवाधिदेवा कृपाळुवाजी केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सहस्ररूपा. जय जय सुरनायक जनसुखदायक. अशा प्रकारे परमात्म्याची स्तुती देवतांनी केलेली आहे. आणि असे अयोनी परमात्मा कौशल्याच्या गर्भामध्ये प्रत्यक्ष आलेले आहेत. आयोनी संभव आयोनी संभव आयोनी संभव आयोनी संभव गर्जना करून फुल उधळायचे. पुंडली कवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव रामचंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान की जय. राजा राम 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 राजा राम राम राम.
राम 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 राजा राम राम राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम 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 राजा राम राम राजा राम राम राजा राम 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 राजा पुढं 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 राजा राम 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 राजा राम राम आवन में आनंद भयो एक दयाला हे जय कन्हैयालाल की हे बघा सर्वांच्या हात वर मोठ्या प्रेमाने आवन में आनंद भयो जय रमैयालाल की आनंद भयो जय कन्हैयालाल की आनंद भयो जय रमैयालाल की कन्हैयालाल की जय रमैयालाल की जय रमैयालाल की जय रमैयालाल की जय कन्हैयालाल की जय आनंद भयो जय रमैयालाल की आनंद भयो जय रमैयालाल की आनंद भयो जय कन्हैयालाल की जय कन्हैयालाल की आनंद भयो जय कन्हैयालाल की आनंद भयो जय कन्हैयालाल की आवद में आनंद भयो जय रघुकुलनाथ की रघुकुलनाथ कौशल्य मातेच्या उदरी एक नाही दोन नाही 4 मुलं झाले महाराज ऐका पूर्वी 4 मुलं होते अष्टपुत्र आता एक पुत्र हम दो आमचे साहेब इथं उपस्थित आहे सध्या इथून पुढं मला असं वाटतं एका महात्म्यांचे उद्गार मी ऐकले आणि ते सांगतो हम दो हमारे एक नहीं हम 4 हमारे पास भारत माता की जय जय का तेव्हाच भारत वाचेल नाहीतर मग सध्या कठीण प्रसंग आहे सध्याच्या काळामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती आहे युद्धाचे ढग आकाशात आलेले आहेत भगवान करो भगवान प्रभू रामचंद्र सर्व विश्वाला जे शांत आहे जे गोसेवक आहे जे धर्मसेवक आहे धर्मनिष्ठ आहेत त्यांना ठेवो आणि बाकीच्याला यद गत्वा न निवर्तन्ते तद्धाम ज्याला कळलं त्याला कळलं मला काय सांगते आता मग असे विशुद्धीकरण सध्या प्रभू करत आहे विनंती आहे की आपला सर्वत्र राग द्वेष सोडून भगवंताचं भजन चिंतन करायचं आहे आनंद वाटला मला वाटलं होतं मला कोणतरी सगळी शंका घेतली म्हणे महाराज पेट्रोल पंप बंद आहे म्हणे गाड्यामध्ये ते भेटणार नाही आहे लोक येणार नाही म्हणे म्हणलं लोक असे हां आता पेट्रोल बी लागत नाही म्हणतात इलेक्ट्रिक गाड्या आहे त्यामुळं हा समाज सध्या थांबायला तयार नाही लोकांना माहिती आहे डॉक्टर साहेब कुणबी जैसा दाता नाही लेकिन मारे बिन पाठीपुढचं आहे का सर्व समाज गुरुवर्य सद्गुरू नारंगिरी महाराजांचा कृपा प्रसाद आहेत या ठिकाणी रामलल्ला अर्थात दशरथ राजा जीवात्मा हा दशरथ आहे आणि राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे 4 मुलं म्हणजे हे 4 असणारे या 4 मुक्ती आहे 4 मोक्ष आहे ते प्राप्त करणं म्हणजेच आपलं जीवन कृतार्थ होणं आहे त्याकरता आपल्याला कौशल्य बनणं आहेत कौशल्य बनवून आपल्या मुलाला आपण राम बनवावं संस्कार देऊन संपत्ती देण्यापेक्षा त्यांना सुसंतती सुविचार द्यावे आणि ते विचार आहेत रामाच्या मंदिरात कृष्ण मंदिरात पंढरपूरला जिथं मंदिर आहेत एक संस्कार केंद्र आहे तुळशी पूजनीय बाबा बोलले होते की मंदिर आश्रम मठ हे संस्कार केंद्र आहेत इथं तुम्हाला संस्कारच मिळेल आणि अशा पद्धतीने आपण यावं आनंद घ्यावा खूप 7 दिवस 6 दिवस आपल्याला आनंद मिळाला उद्या काला आहेत आज सर्वांनी उपवास करावा असा नियम आपण
गेल्या 4-5 वर्षापासून दादा महाराज आपण पूजनीय गाथामूर्ती रंभू महाराज राऊत यांनी सुद्धा या ठिकाणी इथून नियम त्यांनी चालू केला. कुठं गाडे पिंपळगावला. तर आपणही ते बोलले तुम्ही सुरू करा, इकडं आम्ही चालू केला. म्हणून आज आपल्याला पूर्ण दिवस उपवास करायचा आहे. संध्याकाळी कोणी भाकर रामनवमी लंगडी करू नका. नाही लंगडाकरीमध्ये देऊ तुम्हाला लंगडी करू नका. सर्वांना धन्यवाद करतो. आज ज्यांची सेवा आहे डॉक्टर चामे त्यांना धन्यवाद करतो. उपस्थितीमध्ये श्री शंकर वाघमोडे पोलीस निरीक्षक, त्यांनी सप्ताहामध्ये खूप अगदी आवर्जून अत्यंत आणि खूप सुंदरपैकी त्यांनी सेवा दिली आणि याचं फळ त्यांना मिळालं. विजू पाटील मला बोलले श्री वाघमोडे सर आमच्याकडे पायमोडे हे वाघमोडे आणि भगवान एक सात्विक आणि माळकरी असून वारकरी रोज मुलाला गीतापाठ सांगतात, गीता वाचते त्यांच्या घरामध्ये. त्यांचंही अभिनंदन आपण करूया. रावते साहेब, अमोल भाऊ मलिक, त्याचप्रमाणे बाळाभाऊ पवार, कृष्णा महाराज, श्री पंडित अण्णा शिंदे, आधार जलदूत समिती. एक जलदूत आहे, एक विष्णुदूत आहे आणि एक यमदूत आहे. पण ते जलदूत आहे त्यांना साथ करून विजू पाटील सर्वांनी पाणी आणलं नाही तर आम्हाला सुद्धा जलदूतवर जावं लागेल म्हणे, तर यमदूताकडे जावं लागेल. म्हणून असणारे ती उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे भास्कर गायकवाड पोलीस ते उपस्थित आहेत. गोविंद दादा आहेत, नवनाथ भाऊ आहेत, रंजक बाबा आहेत, सुदाम भाऊ आहेत, दत्तू काका आहेत, गणेश भाऊ काळी इंजिनियर आहेत. इथे या ठिकाणी गोशाळेचं काम चालू आहे. गणेश भाऊ म्हणजे कृष्ण भाऊ आपाताते आदी सर्व तरुण मंडळी जवळजवळ 20 लाखाचे पुढं आपण मागं जाऊन बघा. खूप सुंदर हायटेक गोशाळेचं काम चालू आहे. आम्ही करू घातलं भगवंताच्या इच्छे संकल्पनेने, पूजनीय बाबांच्या इच्छेने, गोमातेची इच्छा. खूप सुंदर काम इथं चालू आहेत. त्याचे असणारे ते काम पाहणारे इंजिनियर भाऊ इथं उपस्थित आहेत. पत्रकार रवींद्र भाऊ पवार, त्याचप्रमाणे काकासाहेब पडवळ, आजचे संतभूषण डॉक्टर गोकुळ चामे, गायनी आचार्य शरद महाराज, दादा पाटील, मुन्नाभाई मालगावकर. तिकडून त्यांची गाडी आम्हाला जे लागेल ते मालगाव ते गोविंद टू काय म्हणतात त्याला ते रामदरबार ते उपस्थित आहेत. वृक्ष भाऊ आहेत, रंगाचार्य निखिलजी महाराज आहेत. त्याचप्रमाणे देवळाने, डोंगरगाव, देभेगाव, भोजडे, टेंबी, भामाठाण, भायखेडा, चांडगाव, कापूसवडगाव, ममदापूर, यसगाव, लाडगाव, मातूरठाण, महालगाव विशाल हिंदू संमेलन दिनांक 29/3/26 रोजी सकाळी 10 ते 12 रामदरबार येथे, संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये वैजापूर येथे होईल. इथं किती वाजता आहे रवी भाऊ? सकाळी 10 ते 12 कीर्तन होणार आहेत. एकादशीला तर परवा दिवशी, एकादशी ना दिवशी जमधडे यांचं कीर्तन आहेत. नंतर इथं संत संमेलन होणार आहे त्या ठिकाणी दुपारी 12 वाजता. दुसरे आमचे आदरणीय डॉक्टर देवकर, ते त्याचं नाव त्यांना खूप शोभत आहे, देवकर. खूप सात्विक, आम्ही त्यांना दोनदा गेलो होतो भेटण्याकरता खूप, आणि त्यांचा हात बी चांगला आहे. बहुतेक डॉक्टरांचा हात चांगला असतोच. तर सात्विकता मनामध्ये संत आशीर्वाद पाहिजे. कसं कुटुंब त्यांचं असणारं सात्विक आहे. खुलताबाद तालुक्यातील काय ते ज्ञानाकांत वेताळ पाटील, मच्छिंद्र ठेंगडे पाटील, संतोष भाऊ ठेंगडे हे सुद्धा लांबून आलेले आहेत. आज दुपारी 4 वाजता पूजनीय रामगिरीजी महाराज वाहेगावून कीर्तन करून ते बी इथं येणार आहेत भेट देण्याकरता. आपणही आजचे दिवस रामाचं भजन करून इथे वेळ घालूया. तुम्ही सुद्धा सर्वांनी यायचं आहेत. सर्व ग्रामस्थांना मी धन्यवाद करतो. त्यांनी अन्नदान, फराळदान, नाश्ता दिलेला आहेत. त्यांचं अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी थांबायचे आहेत. आपल्याला 12:30 वाजलेले आहेत. आजची फराळ आजचे दुपारचा फराळ, दुपारचे फराळ जाते काय आहे कुठं आंदोलनाकरता गेलेल्या पंडित अण्णा यांचे आंदोलन पाण्याच्या मागणीसाठी वंदना दादासाहेब भराडे, सुरेखा अशोक भराडे, आशाताई जनार्दन बुट्टे, सविता आदी करून सर्व मला तिथे गेल्या होत्या पाण्याकरता. चला. आणि आजची पंगत सकाळचा नाश्ता काय नाव आहे, बाबासाहेब नामदेव वाकचौरे यांचा सगळे नाश्ता होता. आणि आताची फराळाची पंगत श्री दीपक भाऊ, श्रीराम सवाई, राजेंद्र भिकाजी घोलप, दलेंदर मच्छिंद्र सवाई, राजेंद्र सूर्यभान सवाई,
नानासाहेब शिवाजी राशीनकर, केशव पुंजारी डुबे, अनिल मारुती सवाई, संभाजी अंबादास तळपे, शिवाजी भानदास सवाई, योगेश रावसाहेब राशीनकर, राहुल भास्कर सवाई, पारस कचरदास कोठारी, त्याचप्रमाणे संजय सोपान सवाई, संजय महादेव खपके, आपले भजनी मंडळाचे असणारे परिवार आहेत. संजय महादेव खपके, त्याचप्रमाणे आप्पासाहेब महादेव खपके, कसरू रघुनाथ गायके, सूर्यभान रघुनाथ गायके, बबन भाऊसाहेब गायके, आनंद बाबासाहेब गायके, म्हणजे आप्पा महाराजांनी त्या रामदरबाराच्या त्या गोशाळी करता जवळजवळ 250-300 आपला स्वतःचा दगड काळा पाषाण त्यांनी इथं दान दिला. तर लगन वाटलं होतं पण पैसे होतील करू पण ती इथं कामाला आले ते रामदरबाराला. काळा पाषाण आहेत आणि त्यामुळं सर्व असणार त्या ठिकाणी गोमाता तिथं राहतील, त्यांना आशीर्वाद मिळेलच. त्यांचं अभिनंदन करतो. आणि संध्याकाळची आर्थिक कीर्तन सेवा आजची आदरणीय भागवताचार्य भाऊसाहेब महाराज जोशी यांचं कीर्तन होणार आहेत 7 ते 9. आणि संध्याकाळची पंगत आपण संध्याकाळी जाहीर करू. ते पुन्हा एकदा चौधरी परिवार आणि दुसरे चौधरी परिवाराची संध्याकाळी मोठी पंगत होईल. आपण त्याहीचा लाभ घ्यायचा आहे. मोठ्या प्रेमाने आपण आलात, सर्वांनी फराळ करून जावं अशी विनंती. आणि सध्या आम्ही बोलून गेलो की अत्यंत भयानक परिस्थिती आहेत. आपण नामात राहा, ध्यानात राहा, चिंतनात राहा, भजनात राहा, गोमातेच्या सेवेत राहा आणि आपल्या आईवडिलांचा सन्मान आदर करून मस्त राहा. मस्त राम मस्त में आग लागो वस्ती में आग लागो नाही आगी लागो तया सुका जेणे हरी नाही मुखा. या ठिकाणी जे थंड पाणी आपल्याला पाणी प्यायला मिळतं आहे. जे श्री साईगावचे सर्व ग्रुप जवळजवळ 1,20,000 रुपये त्यांनी दिलेले आहेत. पाणी गाळ मिळतं, हे सर्व असताना पूर्णपणे मिळत आहेत. त्याचप्रमाणे त्यांचा 7 दिवस चहा पण झाला. सुंदरांना मेघडे यांचा 7 दिवस चहा पण झाला. म्हणजे पारांना बसले त्यांना चहा भेटला, बाकीच्याला नाही भेटला चहा. म्हणून त्यांनाही धन्यवाद करतो. आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी थांबून एक भजन घेऊ आणि त्यानंतर सर्वांनी फराळ करून जावं अशी विनंती. मोठ्या प्रेमाने एक भजन आनंदाने मस्तीमध्ये. रघुपती राघव राजा पतित सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. सीताराम जय सीताराम भज मन प्यारे सीताराम. दाशरथी नंदन जय श्रीराम. सीताराम जय सीताराम कौशल्या तुला रे जय श्रीराम. सीताराम जय सीताराम प्यारे प्यारे लागो मोई जय श्रीराम. श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम.
रघुपति राघव राजा राम पतित पावन सीता रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम पतित पावन सीताराम नाथ के नाथ जय श्री राम अनाथ के नाथ जय श्री राम गोविंद राम सीताराम गोविंद राम जय श्री राम रघुपति राघव राजा पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम ईश्वर अल्लाह तेरो नाम सबको संपत्ति दे भगवान संपत्ती नका मागू देवाला सबको संमति दे भगवान रघुपति राघव राजा राम पतित पावन पतितला पावन करणारे राम आज मंदिरामध्ये अयोध्येला रात्री 12 वाजता प्रगट झालेले आहेत. आपले 12 आपले हृदय याला अयोध्या समजून बुद्धीला कौशल्य समजून आपण त्यामध्ये सारखं प्रभूचं ध्यान करावं, चिंतन करावं, साधनेत राहावं. कोणतंही काम करताना जी आपल्या आली भागात ते करीतो जे नाम उच्चारितो. आपण जे आपल्या समोर काम आलं कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. आपण इच्छा न करता कर्म करत राहावं. नक्कीच परमात्मा आपलं फळ देईल. मी बोलून गेलो की पुढचा भरोसा नाही आहे. कालही परदेशी महाराज स्वामीजी बोलले होते देवगडचे की सत्ययुग लागणार आहेत. निवृत्ती पाटील सत्ययुग लागणार आहेत 2032 नंतर. आता मी काही ज्योतिषकार नाही आहे पण जे ऐकलं ते तुम्हाला सांगतो. एक महात्मा तर असे बोलले महाराजजी की मोदीजी हे पंतप्रधान शेवटचे म्हणे. एवढं पण बोलले ते. पुढं सत्ययुग लागणार म्हणजे कलियुगाचा पुस्तका आणि थांबून लोक सत्याने वागतील, नष्टदुष्ट भ्रष्ट होतील, नष्ट होतील आणि चांगले चांगले माणसं टिकतील. चांगले वागा अर्जुन भाऊ, चांगले वागा, चांगल्यात राहा. जो नामात राहतो तो दामात राहतो आणि जो नुसता कामात राहतो तो कोमात जातो म्हणे. कोमात यायचं नसेल, कोमा सुद्धा राम आहे. म्हणे सर्वच जर राम आहे आणि मग हे खाल्ल्यानं काय होतं ते खाल्ल्यानं काय होतं, मला नरकात गेल्यानं काय होतं. दुःखसुद्धा नरक ते सुद्धा राम आहेत. दुःखसुद्धा प्रभूचं स्वरूप आहे. आणि अशा प्रकारे चांगलं जीवन जगून आनंदात राहा, मस्त राहा. आणि जीवन क्षण भंगूर आहे. अभंग फार मोठा आपण कार्यक्रम लवकर सुरू केला नाही आहे म्हणून आपल्याला जेवढा वेळ भेटला 12:30 वाजून गेले. एवढा प्रभू भावे त्याने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी तेच्या. एवढा जगदाने मागे तुळशी दळपाने आला नावा रूपा. माती जरी तीच असली पण घट बनला की त्याला नाम आलं, रूप आलं. रांजण बनवला नाम रूप आलं. चिलीम बनवली नाम रूप आलं. माती तीच आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला कधी कृष्ण रूपाने. आता उद्या कृष्ण रूपाने भगवान प्रकट होईल. पहा उद्या कालच कीर्तन 10 ते 12 होईल. आज राम जन्म, उद्या कृष्ण जन्म आणि कालचा प्रसंग पाहायचा आहे. आदरणीय बाबासाहेब डॉक्टर चामे पंडितांना यावेळी यांचा सत्कार करायचा आहे. तर विनंती आहे की आपण वाघमोडी साहेब पुढे येऊन आपण श्रीफळसार घ्यायची आहे. चला पंडितांना डॉक्टर चांबे त्याचप्रमाणे सर्वांचे लाडके वाघमोडी साहेब डॉक्टर देवकर साहेब आज भाग्य आपलं. आज डॉक्टर हे वाघमोडी साहेब आहे. कृष्ण महाराज
तोडमल नेवरगावकर आपणही महाराज जास्ती सन्मान घ्यायचा आहे. आजच्या पंक्तीचे यजमान कोणीतरी प्रतिनिधी एक जण या. आवलगावकर या आणि गावकरी खपके आवलगावचे, हा. गायके पाटील. कोणतरी एक जण इथे यायचं आहे. आवलगावकर सवई पाटील, टुबे पाटील, खपके पाटील, गायके पाटील एक एक प्रतिनिधी लवकर या आणि अण्णांना साथ द्या. चला हा पुन्हा विनंती आहे की आपल्याला अन्नाला पाणी येण्याकरता साथ द्यायची घ्या. आपल्याकरता ते हे लढतात. गायके परिवारातील एकदा गायके परिवारातील एक जण कोणती प्रतिनिधी या लवकर लवकर चला. गायके पाटील या संजू. अमोल भाऊ मलिक या आपण. अमोल भाऊ, अमोल. कृष्ण महाराज अमोल भोवनिक यांचा श्री ज्ञानराज माऊली तुका.